ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाश भये निवृत्तिदासु अवतारी जो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा
पायावर या वारकरी संतांच्या उपजोनी पुढते काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळा नाही काल्याचे काल्याचे तुका म्हणे वाळवंटी बरावे निटा वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल ठला ठला उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत शिरोमणी संत श्रेष्ठ देहू निवासी तुम्हा आम्हा सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील काल्याच्या प्रकरणातील जगद्गुरु तुकोबरायांना असणाऱ्या काल्याची आवड सांगणारा गोडसा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा की जगद्गुरु तुकोबराय या काल्यासाठी पुन्हा जन्म घ्यायचा म्हणतात आणि त्या काला सेवन करण्यासाठी उपजोनिया पुढती येऊ कशासाठी तो कोणत्या प्रकारचा काला तुकोबराय सांगतात तर कोणता काला सांगतात काला खाऊ दही भात की काला दही भात ह्या प्रकारचा जो काला आहे तो पुन्हा सेवन करण्यासाठी काय करू तो उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काय यायचंय जगद्गुरु तुकोबरायांना इथेच काय यायचंय काला घेण्यासाठी कारण वैकुंठी तो ऐसे नाही कारण वैकुंठात तो भेटत नाही कवळ काही काल्याचे त्या काल्याचं सेवन त्या वैकुंठात नाही त्या देवांना सुद्धा नाही म्हणून ते सेवन करण्यासाठी नेहमी इथे यायचे कसं यायचंय उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात आणि मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात की काला खायचा तो एकट्याने सेवन नाही करायचा तर कसा करायचा काला सेवन एकमेका देवमुखी तो फक्त आपण सेवन करायचा तर नाही गोपाळ बनवून खाली यायचंय आणि गोपाळ बनवून आल्यानंतर भगवंता बरोबर तो सेवन करायचा आहे कारण जगद्गुरु तुकोबराय भगवंता बरोबरच आलेले आहे आणि म्हणून तो भगवंता बरोबर सेवन करायचं आहे एकमेका देवमुखी सुखी घालून बरी आणि सुखाने खऱ्या अर्थाने आनंदाने तो काला सेवन करायचा आहे पण ते ठिकाण कोणतं आहे ती जागा कोणती आहे कारण काला सेवन करायचं असेल तर कुठेही सेवन करता येत नाही महाराज त्याला जागा लागते सुंदर अशी जागा ती कोणती जागा आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे वाळवंट वाळवंट कसं असतो घनदाट जंगल असतं का तिथं फार गवत असतात का नाही वाळवंट सुपीक असतं एकही गवताचं कचरा तिथे नसतो काही नसतं सपाट
गुळगुळीत असं वाळवंट असतं आणि सुंदर अशा वाळवंटाच्या जागी ते कसं असतं, बरं असतं, नीट असतं आणि उत्तम असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका वाळवंट बरवे नीट उत्तम. आणि अशा ठिकाणी मला पुन्हा यायचंय आणि पुन्हा येऊन काय करायचंय, उपजून या पुढे येऊ काला खाऊ तही बात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय काल्याचे ढाला. अभंगाचा भावार्थ आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. आता अभंगाच्या निरूपणात प्रवेश करण्यापूर्वी पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. नात्याने चालू असलेला षष्ठी महोत्सव आणि या महोत्सवाची कालेची सेवा आज माझ्यासारख्या आज्ञारूपी बामाच्या वाट्याला आली, हे माझं परमभाग्य. आणि गेले 6 दिवस आपण या ठिकाणी सर्वजण कार्यरत आहात असं मला वाटतं, कारण मी आजच आलेलो आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते सांगत आहेत की गेले 6 दिवस आपण या ठिकाणी रोज येत आहात आणि आजही त्या पद्धतीने 6व्या दिवशी कालेची सेवा सेवन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहात. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की थोडं थोडं पुढे सरकून घ्या, थोडं पुढे सरका. थोडं आज पुढे आलं तरी चालेल. महिला मंडळ थोडं पुढे सरकून घ्या, मधले पण सरका, पुढचे सरकलं मधले पण सरका, मागचे पण सरका. गेले 6 दिवस या ठिकाणी हा सप्ताह चालू आहे. खर तर हा कीर्तन महोत्सव आहे आणि हा कीर्तन महोत्सवाचं 4थं वर्ष आहे. 4थं वर्षाच्या निमित्ताने सांगायला फार एक आनंद वाटतो की एखादी परंपरा जर आपण सुरुवात केली आणि ती परंपरा जर तिचा उच्चांक जो आहे तो जर खाली जात असेल तर ती परंपरा बंद करावी लागते महाराज. किंवा कोणती जर एखादी कंपनी आपण स्थापन केली तर फार तर ती कंपनी स्थापन केल्यानंतर पहिले जे 5 वर्ष असतात ते 5 वर्ष जर ती कंपनी चांगली चालली तर ती पुढेही चालते असा अनुमान आहे. ही कंपनी नाहीये, पण ही एक कीर्तन महोत्सव एक संकल्पना आहे, एक परमार्थाची संकल्पना आहे. ही संकल्पना गेल्या 4 वर्षापासून सुरू झाली आणि तिचा जो उच्चांक आहे तो पंढरीश परमात्म्याच्या कृपेने, माझ्या माऊलीच्या कृपेने, माझ्या तुकोबराच्या कृपेने ही जो उच्चांक आहे तो सतत वर जाणारा आहे आणि आतापर्यंत वर गेलेला आहे आणि इथून पुढे वर जाईल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही असणारी ताटी की मला टाळ घेऊन उभं राहावं ही इच्छा मनात व्हावी, ही इच्छा मनात निर्माण व्हावी. कारण खरं तर समाजामध्ये आपण गणेशोत्सव मध्ये फक्त जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव होते त्यावेळेस फक्त माईक घेऊन भाविकांना विनंती की आरतीसाठी सगळ्यांनी एकत्र व्हावं हे एक वाक्य बोलण्यासाठी महाराज मनामध्ये धाकधूक होती, मनामध्ये भीती होती त्या काळामध्ये. आज ह्या काळामध्ये उभं राहणं कीर्तनामध्ये ज्यावेळेस कोण पहिल्यांदा उभं राहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा धाकधूक होती की लोक माझ्याकडे बघतात, लोक माझ्याकडे बघतील, मला काय वाटेल, मी कसा दिसतोय, मला कोण काय म्हणेल की तू कीर्तनात उभा आहेस. परंतु ही जागा अशी आहे महाराज की एकदा या ठिकाणी तुम्ही उभे राहिलात ना, एकदा तुम्ही आयुष्यात जर इथे उभे राहिलात तर ती माऊली तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. हे या जागेचं महत्व आहे. आणि म्हणून या महोत्सवासाठी आजचं ही काल्याची सेवा या निमित्ताने ही सेवा माझ्या वाट्याला आली. मी प्रथम परम भाग्य समजतो आणि गरम होत आहे. 11:30 वाजलेले आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे किती वाजता, बरोबर 12 वाजता महाराजांनी आज नाश्ता केलेला नाहीये. तुमचं किती वाजता बरोबर सेवा आटोपून घ्यायची?
रात्री 12 पर्यंत 1 वाजेपर्यंत वा 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 महाराज 12:30 उलट चालू आहे. असू द्या तुमचं नाही यांचं नाही माझं नाही बरोबर 12:30ला आपण सेवा कारण गरम होत आहे वेळ झालेला आहे त्यामुळे मी पुढेही सत्कार समारंभ चालतो त्याच्यामुळे बरोबर 12:30ला आपण जय विठ्ठल घेऊ विठाला. मोहणे परिसरातील म्हारळ परिसरातील आणि आदरणीय आमचे मोहणे भागातील आदरणीय ज्यांचं नेहमीच धार्मिक कार्यामध्ये आमचा सहभाग असतो आणि आम्हाला दोन्ही बंधूंना सुंदर मार्गदर्शन असतं ते आमचे आदरणीय साहेब सुरेश महाराज सोना यांचे या ठिकाणी खरोखर मनापासून आभार आहे. मागे आमचे आंबेडकर महाराज बसलेले आहेत पुणे जिल्हा रहिवासी संघ ज्यांनी ही जागा या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे ते आदरणीय भाऊसाहेब नामदेव महाराज लोखंडे आणि आदरणीय आमचे बालेराव महाराज या ठिकाणी दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. साठे महाराज आहेत या सगळ्यांना ज्यांची साथ आहे सुंदर त्यांनी सुंदर साथ केली ते आदरणीय आमचे जनार्दन महाराज सानप तसेच ज्यांची खरोखर गेले 6 दिवस साथ आहे ते आमचे परम मित्र आबापश्री सोमनाथ महाराज भोर आणि जे गावावरून या ठिकाणी साथीला आलेले आहेत ते आदरणीय आबापश्री नायकोडे महाराज रुफ मामा आपले खूप मनापासून आभार आणि संपूर्ण ताटी आणि विनेगरी बाबा स्वतःहून आभार घेऊन आणि स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहतात आनंद घेतात परमार्थामध्ये आनंद घेतात आणि विना घेऊन या ठिकाणी शेवटी आलापही मारतात. फार सुंदर आणि ही प्रगती असते महाराज आणि म्हणून सगळ्यांनाच वंदन करतो आणि या ठिकाणी ज्यांनी ऑर्गन साथ करत आहेत ते रुपेशजी शिरोसे वरप यांचाही मनापासून आभार आणि ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे ते आमचे मोठे बंधू आमचे गुरुच्या स्थानी असणारे ते राजेंद्रजी महाराज शिंगोटे यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. विठाला अभंग नामदेव महाराजांचा आहे बरोबर. कुणाचा आहे अभंग? तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे महाराज. मोहण्याचं वैशिष्ट्य आहे महाराज इथं कुणी वक्ता उभा केला तरी मोहण्याची जी पब्लिक आहे महाराज त्याला पकडू शकते एवढी पब्लिक तयार आहे महाराज. आणि श्रोता तयार होणं 8 वर्षापूर्वी कोणीतरी बोललं होतं की ताटी तयार करा गायक तयार करा कीर्तनकार तयार करा श्रोते तयार करा आणि खऱ्या अर्थाने मी इथे आवर्जून सांगेल की आपला मोहण्यातला श्रोता खरोखर तयार आहे महाराज. का ना तयार आहे कारण मोहण्याला साहेब सुद्धा बऱ्याच वेळा म्हटले होते की मोहण्यात आपल्या खऱ्या अर्थाने फार पूर्वी काळापासून अनेक सप्ते होत होते अनेक मोठे मोठे महाराजांचे पाय या भूमीला लागलेले आहेत. अनेक वारकरी या ठिकाणी आले गेले आणि खूप चांगल्या वारकऱ्यांची साथ या मोहण्याला लाभली आणि म्हणून ही परंपरा आज गायब टिकून आहे महाराज. आणि ही महाराज इथून शाश्वती आहे की ही परंपरा गेल्या अनेक वर्ष टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही कारण ही मोहण्याला लाभलेली आता परंपरा आहे. कुणी थांबवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही परंपरा आता थांबू शकत नाही कारण ही पिढी आता तयार झालेली आहे तेव्हा म्हणून आणि ही आवड आहे म्हणून आजच्या अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रथम सांगेल की जगद्गुरु तुकोबारायांना या ठिकाणी का म्हणावंसं वाटलं असेल का यावंसं वाटलं असेल काय कारण असेल त्याच्या पाठीमागं काय कारण असतील तर प्रथम असेल ती म्हणजे आवड. कसली आवड? परमार्थाची आवड काल्याची आवड. कारण काल्याची आवड का म्हटलं असावं मग काला कशाला म्हणावं नक्की काला म्हणजे काय तर काल्याचा विचार जर आपण केला तर 2 अभिन्न गोष्टी ज्या आहेत त्या अभिन्न गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात त्याला काला असे म्हणतात. विठाला आपण भाकर आणि दूध
एकत्र खातो, बरोबर आहे. भाकर चुरतो आणि भाकरीमध्ये काय करतो, दूध वरून टाकतो. भाकर हा वेगळा पदार्थ आहे आणि दूध हा वेगळा पदार्थ आहे. पण त्यांचा एकत्र केल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण काला म्हणतो. म्हणजे हा काला दोन विभिन्न गोष्टी ज्या आहेत, अभिन्न गोष्टी आहेत, त्या गोष्टी एकत्र केल्यानंतर त्याचं एकत्रीकरण जेव्हा होतं त्याला आपण काला असं म्हणतो. मग आपल्या शास्त्रात 3 प्रकारचे काला सांगितलेले आहेत, बरोबर. हरिनामाचा काला, जीवब्रह्मैक्याचा काला आणि दही भाताचा काला. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय दही भाताचा काला सांगतात की हा काला सेवन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठातून मृत्यू लोकात काय यावंसं वाटत असेल, त्याचं काय कारण आहे, तर त्याचं प्रथम कारण आहे आवड. दुसरं कारण आहे भक्तिरस. कारण आवड अशी असते की कुणाला, आपल्याला आवड कसली हो, परमार्थाची जी आवड आहे. आता आपल्या आवडीचा जर विचार केला तर आपल्याला फक्त परमार्थाचीच आवड आहे का? हात वर करून फक्त सांगा कोणी, मला फक्त परमार्थ भजनच आवडतं, दुसरं काहीच आवडत नाही. कोणीच नाही, कोणी असू शकत नाही महाराज. आणि हेच कारण आहे की आपण काला सेवन करण्याचे अधिकारी नाही. काला सेवन करण्याचे अधिकारी कोण आहे? जे अधिकारी आहेत ते सांगतात की आम्ही येऊ आणि काला सेवन करू. ते अधिकारी जे आहेत ते एकतर संत आहे, एकतर देव आहे. त्यांनाच फक्त तो काला सेवन करू शकतो. कारण काला सेवन करण्यासाठी प्रथम अभेद जावा लागतो, त्याशिवाय काला कधी सेवन होऊ शकत नाही. कारण त्यासाठी प्रथम आवड लागते आणि आवड झाल्यानंतर सवड माणूस कशी काढतो. परंतु आवड नसेल तर मग कीर्तन 7:30 ला असेल तर मग 8:15 ला जाऊ, ही एवढी मालिकाची शेवट बघू. आणि मग आवड 10% असेल तर थोडी मालिका, 3-4 मालिका बघून शेवटच्या मालिकेचे कीर्तन, शेवटच्या मालिकेचा त्याग करणार. आवड 30% असेल तर 2 मालिकांचा त्याग होतो, बरोबर आहे. भजनी मालिका नाही सांगत मी. आवड जर 70% असेल तर 3 मालिकांचा त्याग होतो. आणि आवड जर 100% असेल तर 6 दिवसामध्ये सप्त्यामध्ये तो मोबाईल बघत नाही, टीव्ही बघत नाही. ही आवड आहे. आणि ही आवड असेल तर ती सवड काय म्हणत, ती मिळणारच. त्याला कोणत्याही प्रकारची निसंदेह शंका नाहीये. आणि ही जी आवड आहे, ही आवड निर्माण होण्यासाठी, तो परमार्थ प्रत्येकामध्ये रोजण्यासाठी हा परमार्थ आहे. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. कोणती वासना? कोणती वासना? देववसी चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. की ज्या अशाच लोकांचा संग मला मिळावा, की तो संघ मला मिळाल्यानंतर त्या संघामध्ये काय होईल महाराज, आज ना उद्या आवड निर्माण होईल. आज ही मुलं या ठिकाणी आपण बघताय महाराज, या मुलांचे आई वडील सुद्धा या ठिकाणी आहेत. त्या आई वडिलांनाच जाऊन विचारा, कीर्तन 10 ला चालू होत असेल तर ती मुलं मंडपात येण्यासाठी किती वाजता आई वडिलांच्या मागे लागतात? अर्धा तास आधीच ते या ठिकाणी येऊन बसतात. ही आवड आहे का काय आहे? ही आवड आहे. ही आवड कधी लागते? संगतीत राहून राहून, संगतीत राहून राहून ती आवड निर्माण होते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देववसे चित्ती, ज्यांच्या चित्तामध्ये तो भगवंत आहे अशा लोकांचा संग मला दे. आणि पुढे जाऊन तो अभंग सेवेचा नाहीये, पण सुंदर असं प्रमाण घेतल्यामुळे सांगून जातो की जगद्गुरु तुकोबराय सांगतात की ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्यांचा नुसता संग नको देऊ, तर त्यांचा एकदा संग भेटला ना, तर एकदा भेटला तर हरी जनासवे भेट हो अंग संगे तुटी, की त्यांची काय करू देऊ नको, तुटी घडून देऊ नको, आमच्यापासून त्यांना दूर करून देऊ नको. महाराज या गादीवर उभा आहे. मी आवर्जून सांगतो, आज हे सोमनाथ महाराज ही मुलं आमच्याकडे आलेली आहेत.
गेले 6 दिवस या ठिकाणी हे आहेत. पण ज्यावेळेस ते निघतील ना महाराज, ज्यावेळेस ते इथून निघतील ना त्यावेळेस आपसुकच डोळ्यातून पाणी येतं. त्याचं कारण एक आहे की 6 दिवसामध्ये ते आपल्याला दिसत असतात. ते प्रेम निर्माण होतं, कारण तो संघ आहे, तो सहवास आहे. तो जेव्हा निघतात ना त्यावेळेस मात्र आपल्याला आपलं अंतःकरण दाखवून येतं की पुन्हा यांची भेट कधी होईल, पुन्हा. मग त्यासाठी पाहिजे तर आपण एखादा कीर्तन महोत्सव करू. परंतु संतांची संगती, हरिजनांची संगती ही आवडली संतांना. फार संतांना ती संगती आवडली, म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात. म्हणून ही आवड जी आहे ती आवड फार महत्वाची आहे. नाही तर आपल्याला आवड कसली हो, आपली आवड कसली, टीव्हीची आवड आपल्याला आहे का नाहीये. लाईट गेली तर महाराज बेचैन होतो माणूस घरात, टीव्ही बंद होतो. आता काय करायचं, मोबाईलची बॅटरी डाऊन असेल तर त्याही पेक्षा दुःख. दुसरी आवड काय आपल्याला, संपत्तीची, संसाराची, बरोबर आहे, पैशाची. आपली आवड ही आहे. पण जर आपल्या जीवनामध्ये परमार्थ आला ना आणि नित्य नेम आला ना तर ह्या सगळ्या आवडी सहज पूर्ण होऊन जातात. नित्य नेम म्हणावे ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम म्हणावे ते प्राणी दुर्लभ. टाळ्या जर वाजवायच्याच आहेत तर मनापासून जोरात वाजवा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. शक्य घेऊन नित्य नेम नामी. किती इथं विना घेऊन हरिपाठ करणार असू द्या महाराज, हा ह्या वर्षी सप्त्याला विना घेताना हरिपाठ म्हटला डायरेक्ट पुढच्या वर्षी उभा राहिला तर हरिपाठ म्हणता येतो का, त्याचं मागं पुढं होतं. त्याचं काय कारण आहे, नित्य नेम नाही. आणि नित्य नेम नसेल तर तो हरिपाठ काय होतो, किती जुना म्हणणार असू दे, हरिपाठाची महाराज गोमत अशी. हरिपाठ हा सहजासहजी माऊलीची कृपा कोणावर होत नाही. माऊलींची कृपा होण्यासाठी नित्य नेमच लागतो. आणि नित्य नेम असेल तरच माऊलीची कृपा होते, सहजासहजी माऊलीची कृपा होत नाही. आणि म्हणून नित्य नेम पाहिजे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. आणि मग लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याच्याकडे लक्ष्मी वल्लभ आल्याशिवाय राहत नाही. पण आपली आवड काय आहे, आपण जे पळतो ते मुळात कशासाठी पळतो, तन मन आणि धन या 3 गोष्टींसाठी आपलं सकाळपासून रात्रीपर्यंत पळणं आहे. शरीरासाठी पळतो, मन जोपासण्यासाठी पळतो आणि धनासाठी तर पळतच असतोय. आजही पळतोय, कालही पळतोय, उद्याही पळणार आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तन मन धन दिले पंढरी राया. तन मन धन दिले पंढरी राया. तन मन दिले पंढरी राया. आता सांगावया उरले नाही. आता सांगावया उरले नाही. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा. तोडीला फासा
उपाधीचा तोडी याला फासा उपाधीचा मला उपाधी सुद्धा नको अर्थ चाड चिंता नाही मणी आशा कधी आज आपला विचार केला तर आपल्यामध्ये अर्थ आहे चाड आहे चिंता आहे आशा ही आहे या सगळ्या गोष्टींनी आपलं अंतकरण भरून गेलेलं आहे त्याच्या पाठीमागं कारण एकच आहे महाराज परमार्थाची चाड नाही तुकाराम महाराजांनी तन मन आणि धन या तीनही गोष्टी कुणाला देऊन टाकल्या पंढरीरायाला देऊन टाकल्या तीनही गोष्टी दिल्यामुळे सांगायलाच उरलं नाही महाराज होता आणि सांगायला न उरल्यामुळे काय झालं अर्थ चाड चिंता नाही म्हणी अशा तोडी याला फासा उपाधीचा आणि ह्याच कारणामुळे जर काय होत असेल तर ही जी आवड आहे ही जीवनामध्ये आवड लागण्यासाठी प्रथम काय झालं पाहिजे तर आवड लागण्यासाठी प्रथम मनामध्ये भक्ती निर्माण व्हावी लागते आणि भक्ती निर्माण होण्यासाठी प्रथम त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि प्रेम निर्माण होण्यासाठी प्रथम त्या भगवंताचं भक्त झालं पाहिजे एकदा आवड निर्माण झाली तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काला कुणाला सेवन होतो काला सहजासहजी सगळ्यांना सेवन होत नाही आज तुम्ही या ठिकाणी आलात कशासाठी आलात झोपले की काय आहेत ना कशासाठी आलाय तो तुम्ही काला सेवन करण्यासाठी काला म्हणजे आज जो प्रसाद मिळणार आहे याला काला म्हणतो का आपण आज जो प्रसाद म्हणणार आहे याला तर कालाच म्हणतात सहजासहजी याला तर कालाच म्हणतात पण खऱ्या अर्थाने जो शास्त्राने जो काला सांगितलेला आहे तो काला खऱ्या अर्थाने कशाला म्हणावं महाराज तर दोन अभिन्न गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्याला काला म्हणावं मग दोन अभिन्न गोष्टी एकत्र येणं म्हणजे काला म्हणावं पण आम्हाला नक्की समजलं नाही की नक्की काला कशाला म्हणावं आणि आमच्या जीवनामध्ये तो काला येणार कसा आणि आम्हाला तो प्राप्त होणार कसा आणि आज गायत आम्ही एवढी काल्याची कीर्तनं केली आहेत मग आज गायत आम्हाला तो प्राप्त झाला नाही का आणि तो आजच प्राप्त होणार आहे का तसं नाही महाराज काला हा प्राप्त होऊ शकतो पण तो काला प्राप्त होण्यासाठी पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या अंतःकरणात असणारा भेद ज्या वेळेस दूर होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला काला प्राप्त होईल कारण काला कसा आहे हो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काला हा अभेद आहे तुका मध्ये काला कोठे तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला मग भेद काय भेद कळला तर अभेद कळेल कारण अभेद कळायला गेल्यानंतर आपल्याला सहज कळणार नाही पण भेद काय हो तू आणि मी याला वेगळं समजणं दोन गोष्टी वेगळ्या समजणं म्हणजे काय हो भेद आणि भेद हा वारकरी संप्रदायाला मान्य नाही कारण भेद हा वारकरी संप्रदाय मान्य करू शकत नाही तुम्ही पुण्याचे मी नगरचा हा बीडचा हा जळगाव विदर्भ किती जिल्हे तो तुम्ही नगर जिल्ह्यात जन्माला आले म्हणजे नगर जिल्हा तुमचा झाला का तुम्ही नगरचे पण नगर जिल्हा तुमचा नाहीये परंतु ही आपली लहान विचारसरणी आहे की आपण एका जिल्ह्यापुरतं मर्यादित राहतो पण वारकरी संप्रदाय हा जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीये वारकरी संप्रदाय हा कसा आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भेद वारकरी संप्रदायाला मान्य नाही म्हणून जिल्ह्यापुरतं मर्यादित नाहीये पुढचा येणारा जो आहे तो आणि मी त्याच्यामध्येही असणारा अंश हा परमात्म्याचाच आहे आणि माझ्याही मध्ये असणारा अंश हा परमात्म्याचाच आहे आणि त्याचा तो आणि मी हा एकच आहे आणि तो मला दिसतोय
याचा अर्थ तो मला दिसतोय समोर बसणारी मला एवढी लोक दिसतात ती सगळी लोक आणि मी या दोघांनाही निर्माण करणारी कोणती तरी एक ईश्वरी शक्ती आहे ज्याला आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. ही शक्ती यांना एकत्रित पाहणे याला खऱ्या अर्थाने काला असं म्हणतात. मग हा काला याला एकत्रित पाहणं किंवा दुसऱ्यामध्ये भेद न पाहणे हे आपल्याला शक्य आहे का हो? आपल्याला शक्य आहे का? बोला तुम्ही, बोला मोठ्याने. नाही होय नाही बोलत आणि नाही बोलत नाही. आपल्याला शक्य आहे का? नाही. भेद पाहणं हे आपल्याला शक्य आहे कारण आपल्याला भेद आहे. अभेद पाहणं हे सहजासहजी शक्य नाही. अभेद पाहण्यासाठी एक अवस्था प्राप्त व्हावी लागते. भक्ती मनामध्ये निर्माण व्हावी लागते आणि ती भक्ती निर्माण झाल्यानंतर मग तो अभेद मनामध्ये निर्माण होतो महाराज. कारण भक्त सहजासहजी नाही ना. हा जो काला आहे हा कुणाला प्राप्त झाला हो? त्याच्यासाठी कोण असावा लागतो? भक्त कसा असावा लागतो? तो वैष्णव असावा लागतो. बरोबर आहे. आणि वैष्णव कुणाला म्हणावं? नुसता वैष्णव नाही ना दादा. वैष्णव हे माळकरी असतात. बरोबर आहे. वैष्णव माळकरी असतात पण माळकरी वैष्णव असेलच हे सांगता येत नाही. कारण वैष्णव कसा असतो आणि देवावर ज्याची देवावर वैष्णव तो जरा अवघी